जय जगदंब. नमो आदेश. मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर. चैत्र महिना सुरू झालेला आहे आणि या चैत्र महिन्याच्या महाशक्ती पर्व काळामध्ये मी संपूर्ण एक महिना अधिकाधिक माझा वेळ जगदंबेच्या नामस्मरणामध्ये, ध्यानामध्ये किंवा दुर्गा सप्तशती पारायणामध्ये व्यतीत करत असतो. परंतु एक असा विषय महत्त्वाचा समोर आला की ज्या विषयावरती बोलण्यापासून मी स्वतःला रोखू नाही शकलो. खरं पाहता संपूर्ण चैत्र महिना माझी जगदंबा देवी संस्थांची गादी बंद असते. मी स्वतः गादीवरती बसत नाही. माझ्याऐवजी दुसरा माझा शिष्य गादीवरती बसून संपूर्ण चैत्र महिना भक्तांचे प्रश्न घेत असतो, त्यांना काही हवा असेल त्या वस्तू देत असतो. आणि मी स्वतः एक महिना गादीवरती बसत नाही, लिंबू, धागा किंवा उदी स्वतःच्या हातामध्ये घेत नाही किंवा एक महिना मी फक्त आणि फक्त जगदंबेच्या नामस्मरणामध्ये घालवतो. हा माझा गेल्या 18 वर्षांचा इतिहास आहे. परंतु घटना अशी घडली, जर तुम्ही टायटल बघितलंही असेल आणि टी व्हीवरती हल्ली त्याच बातम्या सुरू आहे की नाशिक शहराचे खरात बाबा, ज्यांचं नाव अशोक खरात असं आहे, तर अशोक खरात बाबांचे एकामागून एक प्रकरणं बाहेर यायला लागली. ही प्रकरणं एवढी विक्षिप्त मनोवृत्तीने वेढलेली होती की यावरती बोलण्यापासून मी स्वतःला रोखूच नाही शकलो. गेल्या 2 दिवसांपासून मी विचार करतोय की ह्या विषयामध्ये मी बोलावं की न बोलावं, कारण मी सुद्धा एक धार्मिक व्यक्ती आहे. आपण स्वतः धार्मिक असून दुसऱ्या एखाद्या देवाचं करणाऱ्या व्यक्तीवरती आवाज उठवला पाहिजे की नाही. पण माझ्या अंतर्मनाने सांगितलं, समोरची व्यक्ती देवाचं जरी करत असली, धार्मिकतेचा आव जरी आणत असली, स्वतःला हिंदू प्रेमी जरी म्हणून घेत असली आणि स्वयंघोषित ती व्यक्ती जरी संपूर्ण राजकीय नेत्यांची महागुरू असली, तरीही जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे आणि या स्वभावानुसार मी ह्याविषयी बोललं पाहिजे. म्हणून आज मी हा व्हिडिओ शूट करतोय. मॅटर सर्वांनाच माहिती आहे, पण तरीसुद्धा थोडक्यामध्ये आढावा घेऊया. उत्तरेश्वर महादेव मंदिर म्हणून या मंदिराचा संचालक, मुख्य पुजारी असणारा हा अशोक खरात बाबा, जो नाशिकला स्थित आहे. ईशान्येश्वर मंदिराचा मुख्य महंत आणि पुजारी असणारा हा बाबा स्वयंघोषित असा राजकीय महागुरू आहे. म्हणजे अनेक मोठे मोठे राजकीय नेते, आमदार, मंत्री हे सुद्धा ह्या बाबाचे भक्त आहेत. आता मोठे मोठे आमदार, मंत्र्यांचे पीए, स्वतः मंत्री, राजकीय पुढारी हे या बाबाचे भक्त असल्यामुळे, ह्या बाबाचा चाहता वर्ग असल्यामुळे किंवा ह्या बाबाला फॉलोवर्स असल्यामुळे या बाबाने स्वतःला स्वयंघोषितपणे राजकीय महागुरू म्हणून घ्यायला सुरुवात केली. हल्ली बरेच जण असतात जे स्वयंघोषितपणे स्वतःला राष्ट्रसंत म्हणवून घेतात. अनेक जण असतात जे स्वयंघोषितपणे व्यसनमुक्तीचा आव आणतात. स्वतःला आम्ही व्यसनमुक्ती करतो, आम्ही राष्ट्रसंत आहोत असा आव आणणाऱ्या अनेक बाबा बुवा यांच्या विरुद्ध कुठे चोरीचा गुन्हा दाखल असतो, कुठे स्त्रीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल असतो, कुठे बलात्काराचा गुन्हा दाखल असतो. परंतु आपला हिंदू समाज हा एवढा अंधश्रद्धा आहे, जाणीवपूर्वक मी शब्द वापरतो, मी जरी याच फील्डमध्ये असलो तरी इतका अंधश्रद्धा आहे की अगदी कुठल्याही उठल्या सुटल्या गोम्या सोम्यावरती चटकन डोळे ठेवून आपण विश्वास ठेवतो. विश्वास ठेवण्याची कारणं काय? कारण जसं इथे अशोक खरात बाबाने उत्तरेश्वर महादेव मंदिराचं वलय आणलं होतं, तसाच कुठला बाबा कधी देवीच्या नावाचं वलय आणतो, कोणी गणपतीच्या नावाचं वलय आणतो, कोणी एखाद्या संतांच्या नावाचं वलय आणतो, तर कोणी दत्तप्रभूच्या नावाचं वलय आणतं. परंतु दत्तप्रभू, नवनाथ, देवी, शंकर, महादेव, गणपती या देवी देवतांचं किंवा संतांचं वलयाचं पांघरून घेतल्याशिवाय स्वतःची धार्मिकतेची पोळी भासता येणं शक्य नसते. त्यामुळे अनेक भोंदू बाबा आणि बुवा, सर्वच नव्हे, हिंदू धर्म फार मोठा आहे. मोठे मोठे महान संत आणि विभूती आपल्या धर्माला लाभलेले आहे आणि आजही या पृथ्वीवरती आपल्या समाजामध्ये 1 रुपया न घेता सामाजिक कार्य करणारे सुद्धा अनेक बाबा बुवा महाराज आहेत. माझ्यासारखे पैसे घेऊन कामं करणारेही बाबा बुवा महाराज आहेत आणि राष्ट्रासाठी, जनतेसाठी अविरतपणे स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे, राष्ट्रसंत गाडगे बाबांसारखे किंवा त्या ठिकाणी असणारे विनोबा भावे आचार्यांसारखे सुद्धा निग्रही संत आणि बाबा बुवा आजही या समाजामध्ये होऊन गेलेले आहे. त्यामुळे आपण सर्वच संतांना, सर्वच महाराजांना, सर्वच बाबा बुवांना एका चष्म्याने किंवा एका भिंगातून बघू शकत नाही.
पण अशोक खरात सारखे बाबा बुवा नेमके उत्पन्न का होतात आणि हे नेमकं काय करतात याच्याकडेही थोडासा आपण आढावा घेऊया. अशोक खरात बाबा याच्याकडे अनेक मोठे मोठे राजकीय पुढारी जात होते, ज्यांची नावं घेणं मी या ठिकाणी टाळेल. अगदी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या सुद्धा त्यांच्याकडे खेटे मारत होत्या, त्यांच्या डोक्यावरती छत्री धरत होत्या, त्यांचे पाय चेपीत होत्या. किंवा पांडुरंगाचं दर्शन जर तुम्हाला पंढरपूरमध्ये घडत नसेल तर खरात बाबाचं दर्शन तुम्ही नाशिकमध्ये घेतलं तरी चालतं. चक्क पांडुरंगाच्या बरोबरीने खरात बाबाला नेऊन त्या बसवण्यामध्ये अग्रेसर होत्या, आघाडीवर होत्या. सर्वांनी चहा घ्यायला या. याच बाबांच्या नादी लागून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ज्या आहेत त्यांनी स्वतःची अनामिका कापून एक अघोरी विधी केला होता, असंही आता समोर येत आहे. म्हणजे आपल्या ह्या 5 बोटांपैकी जी अनामिका असते, म्हणजे जे देवाचं बोट असतं, हे बोट चक्क कापून घेतलं, सोमवती अमावस्येला कापलं आणि सोमवती अमावस्येला बोट कापून एक धार्मिक विधी, सो कॉल धार्मिक विधी, ज्याला आपण अघोरी कृत्य असंच म्हणूया, तो सुद्धा करण्यात आला होता, हे समोर येत आहे. बरं, काही राजकीय नेत्यांनी मिळून खरात बाबाकडे एका रेड्याचा बळी दिला होता, असंही समोर येत आहे. काही जणांनी या बाबाकडे जाऊन कोल्ह्याची कानांचा विधी केला होता, असंही समोर येत आहे. कोल्ह्याच्या कानांचा विधी म्हणजे काय ते प्रथम लक्षात घेऊया. म्हणजे जिवंत कोल्हा मारायचा, कोल्ह्याला ठार करून, कोल्ह्याची शिकार करून त्याचं मस्तक छाटायचं, मस्तक छाटून कोल्ह्याचे दोन्ही कान कापायचे आणि ते कान अघोरी पूजेमध्ये ठेवून खरात बाबा कठला तरी जादूटोणा करायचा आणि सो कॉल राजकीय नेत्यांना त्याचा फायदा व्हायचा. म्हणजे वन्यजीव प्राण्यांचं रक्षण करण्याचा जो कायदा आहे त्याला ढाब्यावरती बसवून कोल्ह्यासारखा, लांडग्यासारखा एक गरीब प्राणी मारून त्याचं मस्तक छाटून त्याचे कान कापून त्यापासून धार्मिक विधी करत होते आणि महादेवाच्या नावाचं वलय पांघरत होते. असे हे बाबा, हे किती नीच पातळीचं कृत्य आहे. भगवान शंकराने केव्हा सांगितले की बोट कापून रक्ताचा अभिषेक करा किंवा अनामिका कापून अघोरी कृत्य करा? भगवान शंकरांनी केव्हा सांगितलं की मुक्या प्राण्यांचा बळी माझ्या नावाने द्या? अहो, शंकराच्या पिंडीला नारळ सुद्धा फोडलेला चालत नाही, कारण तो बळी असतो. तिथे तुम्ही प्राण्यांना मारून त्यांचे कान कापताय. कस्तुरी अभिमंत्रित करून खरात बाबा शंकराच्या नावाने भक्तांना द्यायचा आणि या कस्तुरीपासून आर्थिक भरभराट व्हायची, राजकीय सुबत्ता यायची, राजकीय वलय वाढायचं, असंही म्हणतात. आता कस्तुरी कुठे असते? तर हरिण जो असतो, हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. हरणाला मारल्याशिवाय ती प्राप्त होत नाही. म्हणजे कित्येक हरिण आत्तापर्यंत मारले असतील याची तुम्ही कल्पना करा. मग कुठे रेडा कापणे, कुठे कोल्ह्याचा कान कापणे, कुठे हरणं मारणे, असे अनेक अघोरी कृत्य ह्या ठिकाणी सुरू होते. अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं समोर येत आहे. या नेत्यांची नावं ऐकता असा विचार पडतो की ज्यांच्या हातामध्ये आपल्या राज्याचं भवितव्य आहे, ज्यांच्या हातामध्ये आपल्या देशाचं भवितव्य आहे, असेच सर्व राजकीय आमदार, खासदार आणि मंत्री जर रेडा कापायला लागले, कोल्ह्याचे कान कापायला लागले, हरिण मारून त्यांच्या पोटातली कस्तुरी आणायला लागले आणि अशोक खरातसारख्या बाबाच्या नादी लागायला लागले, तर मग ह्या राज्याचं, सो कॉल पुरोगामी महाराष्ट्राचं भवितव्य काय? आणि कल्याण झालंच म्हणून समजा. बरं, हे राजकीय नेत्यांपर्यंत असतं तर मी बोललोच नसतो, कारण माझ्याकडे सुद्धा थोडेफार राजकीय नेते कधेमध्ये फिरकून जातात. हा तो विषय वेगळा की माझा उद्धटपणा आणि स्पष्ट वक्तेपणा इतका बोचतो की अनेक मंत्री आणि आमदारांनी माझ्यापर्यंत येण्याची हिंमत केलेली नाही. आणि जे काही 2-4 मोजके आमदार, खासदार माझ्याकडे आले सुद्धा, त्यांनी नंतर बोलून दाखवलं की आंधळे सरांचा उद्धटपणा अति आहे, हा माणूस रग्गेल आहे. खरंच मी रग्गेल आहे, कारण मी स्पष्ट वक्ते असतो. आमदार असो, खासदार असो, राजकीय पुढारी असो, कोणी श्रीमंत असो, सेठ असो, तो त्याच्या घरचा. माझ्या जगदंबेसमोर या सर्वांना किंमत शून्य, याच तत्वावरती मी आत्तापर्यंत चालत आलेलो आहे, पुढेही चालत राहणार. त्यामुळे माझ्याकडे सेठ असो, सावकार असो, राजकीय नेते असो, पुढारी असो, श्रीमंत असो, गरीब असो, सर्वांची लेव्हल समान असो. स्वतःची अधिक स्तुती न करता मूळ मुद्द्यावरती येतो. फक्त राजकीय नेते जातात म्हणून मी या बाबांविरुद्ध एवढ्या पेटून उठलेलो नाहीये. तर ह्या बाबाने आत्तापर्यंत अगिनत महिलांवर बलात्कार केलेला आहे, त्यांचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि त्या महिलांची इज्जत आबरू लुटलेली आहे.
काही विषय असाही असू शकतो की काही महिला स्वतःहून त्या बाबाच्या नादी लागल्या असतील, आमचा काही फायदा व्हावा म्हणून त्यांनी स्वतःहून स्वतःचं शरीर बाबाला अर्पण केलं असेलही, पण ते अर्ध्यापैकी अर्ध्या असतील. बाकीच्या तर काही महिलांवरती बळजबरी झालेलीच आहे. पैकी जी एक पीडित महिला आहे जिने नाशिक पोलीस स्टेशनला बाबाविरुद्ध तक्रार केली, त्या महिलेचं म्हणणं आहे की या बाबाने त्या महिलेला तुझा पती मरेल याची धमकी देऊन सतत लैंगिक छळ केला. कसलं तरी तिला पाणी प्यायला दिलं, ज्याला ती इष्णोई जल का जिष्णोई जल असं काहीतरी नाव आहे, इष्णो जल बहुतेक, असलं कुठलं तरी खारट पाणी प्यायला देऊन त्या महिलेला गुंगी आणली जायची, त्या महिलेसोबत संबंध ठेवले जायचे. वारंवार त्या महिलेसोबत संबंध हा बाबा ठेवत गेला, ज्याला आपण बलात्कार हीच संज्ञा देऊया, कारण कुठल्याही महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे याला बलात्कार अशीच संज्ञा देता येईल. हा बाबा तसं करत गेला. मी पूर्वजन्मीचा श्रीकृष्ण होतो आणि तू माझी राधा होतीस, त्यामुळे तुला माझ्यासोबत संबंध करावे लागतील, असाही हा बाबा त्या महिलेला सांगत गेला. आणि जेव्हा त्या महिलेने याच्या विरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न केला, तेव्हा ह्या बाबाने राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष असतील, इतर कोणी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, राजकीय नेते असतील किंवा एखाद्या पक्षाचे पुढारी असतील, त्यांच्या नावाचा वचक आणि दबक दाखवून त्या महिलेचा आवाज दाबला आणि तिच्यासारख्या हजारो महिलांचा आवाज दाबण्यात आलेला आहे. या बाबाकडे एक पेन ड्राईव्ह सापडलं. या पेन ड्राईव्हमध्ये 100हून अधिक महिलांसोबत शारीरिक संबंध बनवण्याच्या व्हिडिओ क्लिप्स या बाबांनी स्वतः शूट करून त्यामध्ये कॅप्चर केलेल्या होत्या, संग्रहित केलेल्या होत्या आणि हा पेन ड्राईव्ह आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. तुम्ही विचार करा, 100हून अधिक महिलांची जर हा बाबा शूटिंग काढतोय, तर मग ज्यांची शूटिंगच काढली नाही परंतु संबंध केले, अशा महिला लेकी बाळी किती असतील, आपल्या माय बहिणी किती असतील. का सर्व ह्या महिला तिथे गेल्या? भगवान शंकराच्या नावाखाली. बाबाकडे काहीतरी अतिंद्रिय शक्ती आहे आणि तो आमचं भलं करेल या भाबड्या आशेपोटी. आणि शंकराचा अवतार आहे किंवा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे, त्यामुळे हा कधी चुकीचं किंवा वागू शकत नाही, चुकीचं बोलू शकत नाही, चुकीचं कृत्य याच्या हातून होऊ शकत नाही, या भाबड्या मानसिकतेमुळे. पण घडलं काय त्यांच्यासोबत? त्यांची इब्रू अज्जतपणाला लागली. इब्रू अज्जतपणाला लागून आणि त्या ठिकाणी त्यांची पूर्ण बेअब्रू होऊन त्या महिलांची इज्जत मातीमध्ये गेली. सर्व गोष्टी पैशाने कमावता येतात, एकदा गेलेली इज्जत पुन्हा कमावता येत नाही. त्या माय बहिणीवरती काय बितली असेल? कुठल्या माय बहिणीने आत्महत्या सुद्धा केली असेल, कोणी बघावं. बरं, तुम्हाला गंमत सांगतो, जगदंबा देवी संस्थांतर्फे जे उपासना शिबिर आयोजित करण्यात येतं, जे मी स्वतः भरवतो, या उपासना शिबिराचा प्रमुख उद्देशच हा होता की अशा एक प्रकारची उपासना ह्या शिबिरामध्ये शिकवली जाते, महिला असो किंवा पुरुष असो, की जी उपासना तुम्ही घरी केल्यानंतर तुम्हाला कुठल्याच बाबा, बुवा, भगत, देवऋषी, अम्मा, टम्मा, पप्पा, दादा, गुरुवर्य, महागुरुवर्य, तांत्रिक, अघोरी यांच्या नादाला लागायची गरज पडत नाही. या मूळ माया आदिशक्तीची उपासना शिकवली जाते, जी उपासना तुम्ही घरी केल्यावर तुम्हाला स्वतःच्याच घरी स्वयंसिद्ध अनुभव येतात, तुमचे कार्य सिद्ध होतात, तुम्हाला कधीच कोणाचे पाय धरायला जायची गरज पडत नाही. अनेक डायलिसिस वर असणारे पेशंट माझ्या उपासनेमुळे नीट झाले. अनेक कर्करोग, क्षयरोग इत्यादी महारोगांपैकी, गुप्त रोगांपैकी व्यथित असणारे पेशंटसुद्धा नीट झाले. सामाजिक आणि कौटुंबिक कलह तर मिटले. कित्येकांचे विवाह झाले. अनेक हजारोनी पुत्रिकांना पुत्र झाले. अनेकांचं व्यसन सुटलं. ते व्यसनाधीनतेतून बाहेर येऊन निर्व्यसनी बनले. एक नव्हे हजारो भक्तांची कामं झाली. मी हेही मान्य करतो, माझ्याकडे जर उपासना शिबिराला 100 भक्त येत असतील, 100 पैकी 94 ते 95 भक्तांची कामं झाली, 4-5 भक्तांची झालीही नसतील, कारण ती कार्य नीतिमार्गाला किंवा नीतिमत्तेला धरून नव्हती. काही जण म्हणायचे वशीकरण करून देता का, काही जण म्हणायचे गुप्तधन काढता का, काही जण म्हणायचे की मला परस्त्री आवडते, काही स्त्रिया म्हणायच्या मला परपुरुष आवडतो. अशांना आम्ही साहजिकच इथून काढून दिलं. त्यांची कामं केली नाहीत आणि ती झाली सुद्धा नाहीत, कारण जगदंबा सत्याच्या मार्गाने चालते. जगदंबा म्हणजे स्वयं सत्य आहे, ती असत्याच्या बाजूने उभी राहू शकत नाही. त्यामुळे 100 पैकी 95 जणांची कामं आमच्या शिबिरात झाली. जी मी मगाशी कॅटेगरी सांगितली अशा 5% लोकांची कामं झाली सुद्धा नाही.
पण माझा प्रमुख उद्देश हाच होता की हे उपासना शिबिर करून शोषण करणारे, लुबाडणारे, ठकवणारे, फसवणारे बाबा, बुवा, महाराज, भगत, देवऋषी यांच्या सो कॉल विद्वत्तेला आणि लुबाडणुकीला आळा बसावा. तो मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे. चिंता त्या भक्तांची वाटते जे अशोक खरात बाबाच्या नादाला लागले किंवा त्यांच्यासारख्याच्या नादाला काही जण लागतात. अनेक जण अशोक खरात सारख्या बाबाचे कार्यक्रम स्वतःचे शहरामध्ये आयोजित करतात. अशा कार्यक्रमांसाठी खेड्यापाड्यांमधून देणगी गोळा केली जाते. अगदी 10-10 रुपये द्या म्हणून सुद्धा देणगी गोळा केली जाते. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांची मिरवणूक काढण्यात येते. डोक्यावरती कलश घेऊन पदयात्रा काढण्यात येते. व्यसनमुक्तीचा आव आणण्यात येतो. आणि अशाच बाबांवरती अनेक वेळेला बलात्काराचे गुन्हे दाखल असतात. असे बाबा अनेक वेळेला फरार असतात, जेलमध्ये जाऊन आलेले असतात. पण जे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी जशी स्वतःची बुद्धी गहाण ठेवली, असेच अनेक मूर्ख राजकीय पुढाऱ्यांचा त्यांना पाठिंबा सुद्धा असतो. त्यामुळे अशा बाबा बुवा भक्तांचं चांगलं धकतं चालतं किंवा त्यांच्या देवस्थानला भरभराटी येते. सर्वसामान्यांचा खिसा मात्र चांगला खोल कापला जातो. बाबा बुवांनी पैसे घेण्यावर माझा विरोध नाही, आमची सुद्धा फी ठरलेली आहे. परंतु या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं, जसं जगदंबा देवी संस्थानमध्ये प्रत्येक खोलीमध्ये संडास बाथरूम वगळता CCTV कॅमेरा फिट आहे. तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात गेला तर तुमच्यावर CCTV कॅमेऱ्याची नजर असते. मी ज्या खोलीमध्ये भक्तांचे खाजगी प्रश्न घेतो त्याही खोलीमध्ये कधीच मी कुठल्या एकट्या महिलेचा प्रश्न घेतलेला नाही. माझी अटच असते, महिलेच्या सोबत कुठला तरी एक पुरुष असावा किंवा महिलेसोबत महिला तरी असावी. मग त्या महिलेने सोबत येताना स्वतःची आई, बहीण, जाऊ, मुलगी किंवा स्वतःचा नवरा, पती, भाऊ, दीर, वडील ह्यापैकी कोणीतरी एक जण सोबत ठेवावा. जरी खोलीमध्ये CCTV असेल तरी मी कधीही कुठल्या महिलेला किंवा कुठल्या पुरुषाला सुद्धा एकांतामध्ये कुठलाही प्रश्न घेतलेला नाही. माझ्यासोबतही एक व्यक्ती असतो, समोरच्या व्यक्तीसोबतही एक व्यक्ती असेल आणि आमच्यामध्ये तब्बल 3 ते 4 फुटाचं अंतर असतं. हे आत्तापर्यंत माझ्याकडे येऊन गेलेले सर्व भक्त प्रामाणिकपणे सांगतील. मग तुम्ही जेव्हा एखाद्या देवस्थानला जाता, एखाद्या बाबाकडे, बुवाकडे जाता, तो बाबा बुवा जर त्याच्या खाजगी कॅबिनमध्ये महिलांना बोलवत असेल तर त्या महिलेचं प्रथम कर्तव्य हे आहे की त्या बाबा बुवाला सांगणे, मी एकटी दुकटी तुझ्या कॅबिनमध्ये येणार नाही किंवा माझ्यासोबत माझा पती, मुलगा, नवरा, दीर किंवा माझे वडील किंवा माझी मुलगी यांना सोबत राहू दे. का महिलांनी त्याला विरोध केला नसेल? गंमत सांगतो, ऐकायला फार फार विचित्र वाटेल तुम्हाला, पण तुम्ही सुद्धा त्या बातम्या टीव्हीवर बघितल्या असतील, कारण मलाही टीव्हीवरूनच समजलेल्या आहेत. हा अशोक खरात बाबा महिलांना स्वतःचं मूत्र पाजायचा, स्वतःची लघवी पाजायचा, स्वतःची लघवी पाजून तो महिलांना पवित्र करायचा. ज्या महिलांना मुलं बाळं होत नाही त्या महिलांच्या तोंडामध्ये हा बाबा स्वतःचं वीर्य द्यायचा. मला बोलताना अतिशय लाज वाटत आहे. कृपया जगदंबा देवी संस्थानच्या दर्शिका जर कोणी महिला असतील त्यांनी ह्या शब्दाला थोडंसं इग्नोर करावं. पण जी वास्तविकता आहे, जे टीव्हीवर येतंय, मी तेच मांडतोय. महिलेला मुलगा होत नाही म्हणून त्या महिलेला स्वतःचं वीर्य पाजणे, स्वतःचं स्पर्म पाजणे, किती घाणेरडा, किसळवाना, घृणास्पद हा प्रकार आहे. आणि जिथे 5वी शिकलेल्या विज्ञानवादी मुलाला सुद्धा कळू शकतं की स्त्री पुरुषाचे शारीरिक संबंध झाल्याशिवाय आणि स्त्रीच्या अंडकोशामध्ये, गर्भाशयामध्ये पुरुषाचं स्पर्म गेल्याशिवाय त्या ठिकाणी मूलबाळ जन्माला येऊ शकत नाही. मग स्पर्म पिऊन किंवा लघवी पिऊन किंवा वीर्य पिऊन कुठली संतती जन्माला येणार आहे? कुठलं कल्याण होणार आहे? कुठली पवित्रता महिलांची होणार आहे? हा बाबा स्वतःच्या खाजगी कॅबिनमध्ये अनेक महिलांचं यौन शोषण करतोय, अक्षरशः अनेक महिलांच्या इज्जतीच्या चिंधड्या उडवतोय. ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. ते व्हिडिओ तर आपण बघू सुद्धा शकत नाही. अशा बाबांना, बुवांना, महाराजांना, अशा बाबा बुवा महाराजांना स्वतःच्या गावामध्ये बोलावणाऱ्या, त्यांची मिरवणूक काढणाऱ्या, त्यांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आणि त्याला सो कॉल व्यसनमुक्ती, सो कॉल कल्याण, सो कॉल शुद्धता अशी काही नावं देणाऱ्या किंवा सो कॉल साधना किंवा उपासना अशी नावे देणाऱ्या ह्या महाराजांच्या भक्तांना, यांना आश्रय देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना आणि यांना वर्चस्ववाद टिकवून ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या शेठजींना, म्हणजे पैसे पुरवणाऱ्या फाउंडरना चपलेनी बडवलं पाहिजे, चपलेनी बडवलं पाहिजे.
आजही भारतामध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या स्थितीमध्ये आहे. आजही न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी आपण जातो. अशा बाबा बुवांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावरती तक्रारी सुद्धा दाखल केल्या पाहिजे. परंतु असं म्हणतात ना, ज्यांची जिसकी लाठी उसकी भैंस. तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या जालना जिल्ह्यामध्ये एक प्रकरण घडलेलं 2 वर्षापूर्वी. एक बाबा होता. तो बाबा महिलांना काठीने दोन्ही हातांनी मारायचा. त्या बाबाने आतापर्यंत अनेक महिलांना काठीने मारलेलं होतं. याच बाबाकडे पुणे शहराच्या 2 महिला गेल्या. या 2 महिलांना ह्या बाबाने काठीने अंगावर ओळ उमटेपर्यंत मारलं. त्या महिलांनी त्या बाबाच्या नावाचा रिपोर्ट जालना पोलीस स्टेशनला दिला. पोलिसांनी तक्रार घेतली नाही, कारण बाबाचे हप्ते पोलीस स्टेशनला कदाचित सुरू असावे. त्यानंतर त्या महिला SP साहेबांकडे गेल्या. त्यांनीही ते धुडकावून लावलं. त्यानंतर त्या महिलांनी अनेक तक्रारी केल्या. राज्य महिला आयोगाकडे अर्ज केले. पोलीस स्टेशनच्या धावा घेतल्या. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे खेटा मारल्या. कशाचाही परिणाम झाला नाही, कारण समोरचा काठी मारणाऱ्या बाबाला स्थानिक आमदारांचा पक्का पाठिंबा होता. म्हणजे काय, हे जे कोणी बाबा बुवा असतील, मग त्यात मी स्वतः का नाही असे ना, राजकीय पाठिंब्याशिवाय किंवा जबर पाठिंब्याशिवाय किंवा पैसे पुरवणाऱ्या एखाद्या टोळीशिवाय हे व्यक्ती किंवा आम्ही मोठे होत नसतो. आम्हाला मोठे करणारे तुम्हीच असता. पण विश्वास कोणावरती ठेवायचा हेही जागरूकतेने आपण डोळे उघडून बघितलं पाहिजे. जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजातर्फे मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर या घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवतो. स्वतः मी धार्मिक गुरु असून, स्वतः मी शाक्त संप्रदायाचा गादीधारक असून, नवनाथ सेवक आणि नाथ पिढीचा 7वा वारसदार असून, नाथ पंथ आणि शाक्त पंथ दोनही पंथाद्वारे या घटनेची निंदा करतो. भगवान शंकराच्या नावाखाली, ईशान्येश्वर महादेवाच्या नावाखाली रेडा कापणे, अंगठा कापणे, कोल्ह्याचे कान कापणे, घारीनं मारून त्याची कस्तुरी काढणे, महिलांचं लैंगिक शोषण करणे, महिलांना स्वतःचं वीर्य म्हणजे स्पर्म पाजणे किंवा महिलांना स्वतःची लघवी पाजणे, अशा सर्व कृत्याचा या ठिकाणी निषेध नोंदवतो. आणि या ठिकाणी आवाहन सुद्धा करतो, अशा कुठल्या ज्या पीडित महिला असतील कृपया समोर या. ह्या बाबाच्या विरुद्ध स्वतःच्या नावाची कंप्लेंट करा. आणि ह्याच नव्हे, असे जे कोण बाबा असतील त्यांना उजेडामध्ये आणा. आणि निवेदन असं करतो की कुठल्याही बाबा बुवाकडे जात असाल तर त्याच्याकडे CCTV आहे की नाही पहिले चेक करा. जर कुठल्या बाबा बुवाकडे CCTV नसेल तर एकट्या दुकट्या महिलांनी त्या बाबासमोर बसू नका. स्वतःचे पती, स्वतःचा मुलगा, स्वतःचा भाऊ, स्वतःचा वडील किंवा कोणी सासरा किंवा नसेल कोणी तर एखादा धर्माचा भाऊ मानून त्याला सोबत नाही. आपण एकट्या दुकट्या बाबाच्या कुटीमध्ये, झोपडीमध्ये, कॅबिनमध्ये, मंदिरामध्ये, आश्रमामध्ये महिलांनी कृपया जाऊ नका. ही एका भावाची खरं तर विनंती समजा. अशा या ठिकाणी निवेदन करतो. झालेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवतो. खरं पाहता संपूर्ण चैत्र महिना मला कुठल्या विषयावर बोलायचंच नाही, सतत नामस्मरण करत राहायचं असं ठरवलेलं होतं. परंतु इतका विषय मनाला लागला की स्वतःला रोखू नाही शकलो. बोलण्यामध्ये काही शब्द चुकले असतील तर माफ करावं. जय जगदंब. नमो आदेश.